उद्धव ठाकरे यांनी युतीचे स्पष्ट संकेत देत सांगितले की ते राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि लवकरच त्याची घोषणा करतील। संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीपूर्वीच विविध ठिकाणी दोन्ही भावांचे बॅनर लावण्यात आले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी पूर्ण करणे आवश्यक, नाहीतर त्यांच्या खात्यात 1,500 रुपये येणे बंद होईल, असे मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या पोस्टवरून ही माहिती दिली आहे। केवायसी पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लाभार्थ्यांना देण्यात आला आहे। आयफोन 17 सिरीजला देशभरात पसंती मिळत आहे। मुंबईतील ॲपल स्टोअरच्या बाहेर ग्राहकांनी काल रात्रीपासून फोन खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली। मात्र मर्यादित स्टॉकमुळे ग्राहकांमध्ये गोंधळ आणि बाचाबाची झाल्याचं दिसून येतं। ओला आणि उबरचे भाडे आता वाढवले आहे। प्रवाशांना आता प्रति किलोमीटर 22 रुपये 72 पैसे द्यावे लागतील। भाडेवाढीचा सर्वसामान्य लोकांवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो। पंप बिघाडामुळे मुंबईतील ब्रिज कँडी येथील कोस्टल रोडवरील सार्वजनिक अंडरपासमध्ये पाणी साचले, यावर बीएमसीने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केलेले आहे। दिवसभरात जड वाहनांवर बंदी असूनही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती। काल रात्री मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीत एका 1.5 वर्षाच्या चिमुरड्याचा जीव गेलाय। 5 तास ही रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती, त्यामुळे या बाळाचा जागीच मृत्यू झालाय। राज ठाकरे यांच्या भेटीपूर्वी अनधिकृत फेरीवाल्यांबद्दल अचानक कारवाई सुरू करण्यात आली। मनसे अध्यक्षांच्या अंबरनाथ भेटीपूर्वी रस्ते मोकळे करण्यात आले। महानगरपालिका त्यांच्यावर कारवाई का करत नाही याचा प्रश्न लोकांनी विचारलाय। 7 महिन्यात महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 14 लाखांनी वाढली। निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या विरोधकांच्या आरोपादरम्यान धक्कादायक आकडेवारी समोर आली। वसई विरारमध्ये रिक्षाचालकांच्या गुंडागिरीविरुद्ध कारवाई सुरू। दुप्पट भाडे सहन केले जाणार नाही। प्रादेशिक परिवहन विभागाने वसई विरार नालासोपारा आणि नायगाव या भागात 8 तपास पथके सोडण्यात आली आहेत। पालघरमधील एका रासायनिक कारखान्यात एक स्फोट झाला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झालेत। जखमी झालेल्या व्यक्तींची संख्या गंभीर असल्याचं कळवण्यात आलंय। मुंबई न्यायालयाने मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे नुकसान करणाऱ्या आरोपीला 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। उपेंद्र पावसकर यांची पोलिसांकडून सखोल चौकशी देखील केली जाणार आहे। एल्फिस्टन पूल बंद झाल्यानंतर प्रवाशांना वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। दादरमधील रहिवाशांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सेनापती बापट मार्गावरील मासळी बाजार हटवण्याची मागणी केली आहे। आठवड्यात सर्व खड्डे भरले जावे। खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले। बळींना भरपाई देण्यासाठी तात्काळ नवीन धोरण करण्यात सांगितले आहे। कोस्टल रोडवर अतिवेगाने वाहन चालविण्याविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। आरटीओने 5 महिन्यात 5,000 वाहनांविरुद्ध 95 दंड वसूल करण्यात आला आहे। मुंबई आणि ठाण्यात दिवसभरातील निर्बंधांमुळे शहरातील प्रवेशद्वारांवर वाहतूक पोलीस अजूनही तैनात आहे, ज्यामुळे जड वाहनांना शहरात प्रवेश करण्यापासून रोखले जात आहे। मत चोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटले की इतके स्पष्टपणे खोटे बोलणे देखील एक कला आहे। मुंबई उच्च न्यायालयाला आज पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली। न्यायालयाच्या आवारात चौकशी दरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही। ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे। मी मुस्लिम आहे पण मला केशरी रंग आवडतो। दिल्लीतील एका दुकानात ॲपल वापरकर्त्याने नवीन खरेदी केलेला केशरी रंगाचा आयफोन 17 दाखवला आणि तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल झालेला आहे। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,02,050 वर पोहोचली, तर चांदीची किंमत 1,33,000 प्रति किलोग्रॅमवर पोहोचली। हिंडनबर्गचा संशोधन अहवाल चुकीचा असल्याचे सिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अचानक मोठी वाढ झाली आणि ती 13% वाढली।